नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक अशी बुक लिस्ट घेऊन आलेली आहे, जी बुक लिस्ट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये टॉप करण्यासाठी मदत करू शकते आणि अर्थातच राज्यसेवा 2019च्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आलेले प्रसाद चौगले सर यांची ही बुक लिस्ट आहे. सो ते सुद्धा ही पुस्तकं वाचून जर महाराष्ट्रात प्रथम येऊ शकतात, तर तुम्ही तुमची एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता. चला तर मग पाहूयात की प्रसाद सरांनी या एक्झाममध्ये फर्स्ट येण्यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचली होती. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रीची बुक लिस्ट पाहणार आहोत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण प्रीची बुक लिस्ट पाहणार आहोत. तर पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर पूर्वपरीक्षेला 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो GS सामान्य अध्ययन 1चा आणि दुसरा पेपर ज्याला आपण CSAT असं म्हणतो. तर त्यासाठी कोणती पुस्तकं वाचायची आहेत, सब्जेक्ट वाईज कोणते रेफरन्स बुक महत्त्वाचे आहेत याबद्दलची माहिती प्रसाद सरांनी दिलेली आहे किंवा त्यांची जी बुक लिस्ट आहे ती आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला विषय जर आपण पाहिला तर इतिहास. इतिहासाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्राचीन इतिहासावरती पूर्वपरीक्षेमध्ये जास्त भर दिला जातो. त्यामुळे मिनिमम बुक्स वापरून मॅक्झिमम रिव्हिजन करायचे आहे. त्याचं रिझन म्हणजे कॉस्ट टू बेनिफिट रेशो हा कमी आहे. म्हणजे जेवढं इनपुट तुम्ही हिस्ट्रीसाठी द्याल किंवा जेवढे एफर्ट्स तुम्ही घ्याल, तेवढं आउटपुट मिळेल याची शक्यता कमी आहे. प्राचीन इतिहासासाठी 6वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे मराठी, म्हणजे ज्याला आपण क्रमिक पुस्तकं म्हणतो, तर ते पुस्तक त्याच्यामध्ये कंप्लीट प्राचीन भारताचा इतिहासच दिलेला आहे. त्यानंतर ल्युसेंट GK इंग्लिश हे बुक तुम्ही वापरू शकता. मध्ययुगीन इतिहासासाठी 7वीचं जे बोर्डचं पुस्तक आहे, 7वी स्टेट बोर्ड, तर ते महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर ल्युसेंट GK इंग्लिश. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी स्पेक्ट्रमचं बुक वापरायचं आहे तुम्हाला. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे इंग्लिशमधलं पुस्तक आहे. किंवा जर तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल असाल तर आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर अँड बेल्लेकर यांचं हे पुस्तक आहे. किंवा भारताचा इतिहास कोळंबे सरांचं जे बुक आहे ते तुम्ही वाचू शकता. प्रसाद सरांनी ते प्रेफर केलं होतं कारण ते बुक छोटं आहे आणि भारताचा इतिहास छान पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेला आहे. शिवाय कोळंबे सरांच्या बुकची लँग्वेज ही खूप इझी असते हेही आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जर आपण जॉग्राफी म्हणजे भूगोलचा विचार केला तर स्टेट बोर्डचे बुक्स तुम्हाला राज्यसेवेसाठी वाचायचे आहेत. 7वी पासून 12वी पर्यंतचे हे मस्ट रीड असं सरांनी सांगितले, म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी वाचायचेच आहेत. प्राकृतिक भूगोलासाठी NCERT फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी इंग्लिश किंवा भूगोल सौदी सरांचं जे आहे ते. भारताच्या भूगोलासाठी इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट NCERTचं जे बुक आहे ते किंवा भूगोल आणि पर्यावरण यासाठी सौदी सरांचं जे बुक आहे ते तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर जगाचा भूगोल, जगाच्या भूगोलावरती सुद्धा पूर्वपरीक्षेला आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे त्याला सुद्धा भरपूर वेटेज दिलेलं आहे. सो 11वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते तुम्हाला वाचायचंच आहे आणि भूगोल या विषयामध्येच आपण पर्यावरणाचा काही प्रश्न समाविष्ट असतात असे म्हणू शकतो. तर पर्यावरणासाठी भूगोल आणि पर्यावरण हे सौदी सरांचं बुक तुम्हाला वाचायचं आहे. पण ते टॉपिक वाईज म्हणजे सिलेबसमध्ये जे टॉपिक दिलेले आहेत किंवा जे पॉईंट दिलेले आहेत, त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे. त्यानुसार ते बुक तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट जो आहे तो येतो पॉलिटी. त्यापूर्वी एक नोट जी सरांनी सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार मलाही काही ॲड करायला आवडेल की पूर्वपरीक्षेला महाराष्ट्राचा भूगोल जो आहे त्याच्यावरती कमी प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही काय कराल की महाराष्ट्राच्या भूगोलाला फोकस कराल आणि म्हणजे सिलेबसमध्ये असं दिलेलं असतं की भूगोलाचा अभ्यास जेव्हा आपल्याला करायचा आहे त्यावेळेला विशेषतः महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अशी एक नोट असते. मात्र जर राज्यसेवेचा विचार केला तर पूर्वपरीक्षेमध्ये आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या भूगोलाला थोडं कमी वेटेज दिलेलं आहे, कमी प्रमाणामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. पॉलिटीसाठी इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत यांचं जे इंडियन पॉलिटी हे बुक आहे ते मराठी तसंच इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. सो ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते तुम्ही फॉलो करू शकता. पंचायत राजसाठी पूर्वपरीक्षेसाठी लक्ष्मीकांत पुस्तकामध्ये जो पंचायत राज हा टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकवरती भर द्या. अँड मला इथे थोडंसं ॲड करायला आवडेल हे म्हणजे की जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत पंचायत राजवरती ते जरी तुम्ही व्यवस्थित ॲनालाइज केले तरी तिथे सुद्धा तुमचा खूप मोठा पोर्शन कव्हर होतो. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी किरण देसले सरांचं बुक आहे सामाजिक आणि आर्थिक विकास किंवा अर्थशास्त्र म्हणून रंजन कोळंबे सरांचं बुक आहे तर ते सुद्धा छान आहे.
इझी लँग्वेजमध्ये आहे. ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात. तर त्यापैकी कोणतंही एक बुक जरी तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी रेफर केलं तरीसुद्धा इनफ आहे. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही पुस्तकं वाचलीच पाहिजेत असं काही नाही. अर्थशास्त्र या विषयासाठी ठराविक अभ्यासक्रम आहे. पूर्वपरीक्षेनुसार तेवढ्याच भागावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही कोळंबे सरांचं बुक घेतलं किंवा देसले सरांचं बुक घेतलं, त्याच्यामध्ये म्हणजे खूप सगळे टॉपिक दिलेले आहेत. पण त्यातले काही ठराविक टॉपिकच तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्हाला फक्त तेवढेच टॉपिक फोकस करायचे आहेत. पर्यावरणाचा विचार केला तर शंकर IAS यांचं पर्यावरण हे इंग्लिशमधलं जे बुक आहे, शंकर IAS यांचं जे इंग्लिश एडिशन आहे ते, किंवा तुषार घोरपडे सरांचं मराठीमधलं जे बुक आहे ते तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी वाचू शकता. त्यानंतर विज्ञान हा विषय येतो. तर विज्ञान हा विषय राज्यसेवेच्या दृष्टीने थोडा वेगळ्या पद्धतीने महत्त्वाचा ठरू शकतो. कारण मॅक्झिमम क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. पूर्वपरीक्षेसाठी सर्वाधिक भर विज्ञानवरती दिला जातो आणि साधारणतः आत्तापर्यंतचं जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण 20 ते 25 प्रश्न विज्ञान या एका विषयावरती राज्यसेवेमध्ये पूर्वपरीक्षेला येतात. सो या विषयाकडे तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे. याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डची जी बुक्स आहेत 8वी ते 10वी, तर ते तुम्ही दोन्ही मीडियमचे मराठी किंवा इंग्लिश ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे ते करू शकता. सामान्य विज्ञानसाठी डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. ते सुद्धा दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. मराठी एडिशन पण आहे प्लस इंग्लिश एडिशन पण आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरं एक आहे सामान्य विज्ञानसाठी अनिल कोलते सरांचं बुक, तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. चालू घडामोडींचा विचार केला तर कमीत कमी वाचून जास्तीत जास्त रिव्हिजन ही तुम्हाला चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकते. डेली तुम्ही न्यूजपेपर रीड करा असं सरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सर तरी डेली न्यूजपेपर रीड करत होते. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाईम. जास्तीत जास्त याच्यासाठी मात्र तुम्हाला 20 मिनिट्स द्यायचे आहेत. जास्तीत जास्त 20 मिनिट असं म्हटलेलं आहे. याचं रिझन म्हणजे जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचायला घेता तर सुरुवात तर तुम्ही या अर्थाने केलेली असते की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. पण एकदा तुम्ही वाचायला लागलात की पुढे तुम्ही अशा पद्धतीने न्यूज वाचत जाता की 3 तास 4 तास गेलेले तुम्हाला समजत नाही. सो न्यूजपेपर रीडिंग हे खूप केअरफुली तुम्हाला करायचं आहे आणि आपल्या एक्झामसाठी आवश्यक असणाऱ्या न्यूजच तुम्हाला फक्त रीड करायच्या आहेत. करंट अफेअर्ससाठी तुम्ही मॅगझिन यूज करू शकता. परिक्रमा किंवा युनिक बुलेटिनचं जे आहे ज्ञानदीप एक्सप्रेस, तर हे जे आहेत म्हणजे परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन, ज्ञानदीप एक्सप्रेस ही पुस्तकं जी आहेत किंवा मॅगझिन जे आहेत, मासिकं आपण म्हणू शकतो, त्याच्यातून तुमच्या चालू घडामोडी व्यवस्थित कव्हर होतील. किंवा अभिनवचं इयर बुक जे आहे ते तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. कारण त्याच्यामध्ये वर्षभराच्या सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या असतात. आता प्रश्न येतो पेपर क्रमांक 2 ज्याला आपण CSAT म्हणतो. तर CSATची भीती बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते. पण CSAT हा तुमचा एवढा मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो की फक्त CSATच्या जोरावरती तुम्ही प्री क्रॅक करू शकता. कारण विद्यार्थ्यांना CSATमध्ये अगदी 150 पर्यंत मार्क्ससुद्धा मिळतात. आणि मग जर तुम्हाला इकडे 150 मार्क्स मिळाले तर GSला तुम्ही 50 ते 60 मार्क्स जरी घेतले तरीसुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. मग जास्तीत जास्त सराव आणि रोज म्हणजे डेली प्रॅक्टिस हेच CSATमधलं यशाचं गमक आहे. आयोगाचे पाठीमागचे म्हणजे आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मात्र तुम्हाला व्यवस्थित वेळ लावून सोडवायच्या आहेत. आणि टेस्ट सिरीज जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. किमान 20 क्वेश्चन पेपर सोडवण्याचं टार्गेट तरी तुम्ही ठेवलंच पाहिजे. कॉम्प्रिहेन्शनचा विचार केला तर आयोगाचे मागील पेपर आणि टेस्ट सिरीजचे पेपर ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेजेस अवेलेबल होतील आणि त्याच्यावरचे प्रश्न तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. अंकगणिताचा विचार केला तर प्रमोद चौगुले सरांचं ज्ञानदीप प्रकाशनचं जे मराठी एडिशनमधलं बुक आहे ते, किंवा RS अग्रवाल यांचं इंग्लिशमधलं बुक. आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी पण सेम प्रमोद चौगुले सरांचं ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा RS अग्रवाल यांचं इंग्लिशमधलं. ओके. तर हे बुक्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केले, हे बुक्स जर तुम्ही प्रॉपरली रीड केले, सब्जेक्ट वाईज कुठल्या सब्जेक्टला मॅक्झिमम वेटेज आहे त्यानुसार जर तुम्ही तुमची स्टडी स्ट्रॅटेजी बनवली तर तुम्ही इझिली प्री क्वालिफाय होऊ शकता. त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. सो जर हे बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असतील, याच्यातले काही बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते बुक तुम्ही व्यवस्थित रेफर करा. जर तुमच्याकडे यातले काही बुक्स अवेलेबल नसतील आणि तुमचं टार्गेट आत्ता म्हणजे 2020ची राज्यसेवात जर असेल तर मात्र नवीन बुक्स घेण्याच्या भानगडीत आत्ता पडू नका. तुम्ही मेन्ससाठी वेगळे बुक्स घेऊ शकता. प्रीसाठी आहे तेच बुक्स फॉलो करा. जे विद्यार्थी 2021साठी प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांनी मात्र या बुक लिस्टनुसार नवीन बुक्स जर घेतले तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण ज्यांची एक्झाम आत्ता आहे 2020ला
ते जर नवीन बुक्सच्या फंद्यामध्ये आत्ता पडले, तर ते बुक तुम्हाला समजून घ्यायलाच खूप मोठा वेळ जाईल आणि आत्ता नवीन कोणतंही बुक हातामध्ये घेणं हा शुद्ध मूर्खपणा ठरू शकतो. तुमचा खूप वेळ वाया जाईल. त्याचबरोबर नवीन बुकमधली जर लँग्वेज तुम्हाला समजली नाही, तर तुम्ही आणखी कन्फ्युजनमध्ये जाल आणि जो अभ्यास तुमचा झालेला आहे, त्या अभ्यासाच्या बाबतीतला कॉन्फिडन्ससुद्धा निघून जाऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे ऑलरेडी यातले काही बुक्स असतील, तर ते फॉलो करा. जर नसतील, तर जे बुक्स तुम्ही आत्तापर्यंत रीड केलेत, ते व्यवस्थित करा. फक्त आत्तापर्यंत झालेल्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस मात्र तुम्हाला व्यवस्थितपणे करायची आहे. त्याचा ॲनालिसिस तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ती एकच गोष्ट तुम्हाला याच्यातून बाहेर काढू शकते किंवा ह्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायला खूप जास्त मदत करू शकते. सो आय होप प्रसाद सरांची जी बुक लिस्ट आहे ती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. जर मेन्ससाठीची सुद्धा बुक लिस्ट तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी प्रसाद चौगुले सरांची मेन्सची जी बुक लिस्ट आहे ती अवेलेबल करून देईन. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड अशीच इम्पॉर्टंट माहिती मिळत राहील. थँक यू.